गणित प्लसवर तुमचं स्वागत आहे. शेकडा नफा तोटा काढताना छेदामध्ये नेमकी कोणती किंमत घ्यायची यात कन्फ्यूज होताय? नफा तोटाचं हे साधं लॉजिक समजून घ्या. फॉर्म्युला पाठ करायची गरजच पडणार नाही. लक्षात ठेवा, शेकडा नफा किंवा तोटा हा नेहमी तुमच्या खिशातून गेलेल्या पैशांवर म्हणजेच खरेदी किमतीवरच ठरतो. असं का? कारण तो आपला मूळ बेस असतो. म्हणून फॉर्म्युलामध्ये छेदामध्ये खाली नेहमी खरेदी किंमतच लिहायची. पण थांबा, परीक्षित मुले इथेच फसतात. जर तुम्ही एखादी जुनी सायकल 1000 रुपयांना घेतली आणि 200 रुपये तिच्या दुरुस्तीसाठी किंवा वाहतुकीसाठी खर्च केले, तर तुमची खरेदी किंमत 1000 राहत नाही. ती होते 1000 अधिक 200 म्हणजेच 1200 रुपये. कारण तुमच्या खिशातून एकूण 1200 रुपये गेले. याला म्हणतात एकूण खरेदी किंमत. म्हणून आता फॉर्म्युला पक्का करा. नफा किंवा तोटा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. वजाबाकी धन आली तर नफा आणि ऋण आली तर तोटा. आता शेकडा नफा किंवा तोटा बरोबर नफा किंवा तोटा छेद एकूण खरेदी किंमत गुणिले 100. गणितातल्या अशाच सिली मिस्टेक्स टाळण्यासाठी गणित प्लसला आत्ताच फॉलो करा.